प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण कर्जरोख्यांचे वेगवेगळे प्रकार अभ्यासले. यानंतरचा पुढचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कर्जरोख्यांबद्दलच्या कायदेशीर तरतुदी किंवा नियम. कोणत्याही कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करताना जो कंपनी कायदा 2013 आहे त्या 13 मधील ज्या काही तरतुदी आहेत की रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्व किंवा सेबीचे विविध नियम ज्याच्यात समाविष्ट असतात, अशा तरतुदींचे पालन कंपनीला करावे लागते. त्या तरतुदींचे पालन केल्याशिवाय कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करता येत नाही. मग हे वेगवेगळे कायदे, नियम, अटी, शर्ती, तरतुदी या गोष्टींचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. मग आता कंपनी कायदा 2013 कलम 71 नुसार कर्जरोखे विक्री संबंधीच्या अटी या दिलेल्या आहेत. कर्जरोखे विक्री ही खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी या दोघा कंपन्यांना करता येते. मग याच्यामध्ये सुरक्षित कर्जरोखे विक्रीच्या तरतुदींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सुरक्षित कर्जरोखे म्हणजे काय हे आपण सविस्तर कर्जरोख्यांच्या प्रकारामध्ये बघितलं. मग या सुरक्षित कर्जरोख्यांच्या विक्रीच्या बाबतीत कोणत्या कोणत्या कायदेशीर तरतुदींचं किंवा नियमांचं पालन कंपनीला करावं लागतं याबद्दलचा हा नियम सांगतो. त्यानंतर आहे सेबीचे नियम. कशाबद्दलचे? कर्ज प्रतिभूतींची विक्री व सूची याबद्दलचे नियम. मग याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे कर्जरोखे परिवर्तनीय आहेत, म्हणजे ज्या कर्जरोख्यांचं समहक्क भागांमध्ये रूपांतर होतं. मग समहक्क भागांमध्ये अंशतः रूपांतर होत असेल तरी चालेल किंवा पूर्णतः रूपांतर होत असेल तरी चालेल. म्हणजे अंशतः आणि पूर्णतः समहक्क भागांमध्ये ज्या कर्जरोख्यांचं रूपांतर होतं त्याला म्हणतात परिवर्तनीय कर्जरोखे. मग अशा कर्जरोख्यांची विक्री चा समावेश हा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. जर कंपनीने जनतेकडून कर्जरोख्यांची विक्री करण्याचं ठरवलं असेल किंवा खाजगी विक्री करण्याचं ठरवलेलं असेल तर अशा वेळेस या तरतुदींचं पालन कंपनीला करावं लागतं. चौथा आहे सेबीचे नियम 2009. हे भांडवल विक्री आणि प्रकटीकरण आवश्यकता या संदर्भातील नियम आहेत. यानुसार ज्या सूचीबद्ध किंवा असूचीबद्ध कर्जरोख्यांचे समहक्क भागांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः परिवर्तन होते त्याबाबतच्या तरतुदी. मग यासाठी कंपनीला समहक्क भागांना जे काही नियम पालन करावे लागतात त्याबद्दलच्या तरतुदी या मुद्द्यांमध्ये समाविष्ट आहे. याचा सविस्तर अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे. आता फक्त कोणता नियम आणि त्याच्यामध्ये काय येतं एवढंच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. पुढचा आहे सेबीचा जो नियम आहे तो सूचीबद्ध कंपन्यांच्या जबाबदाऱ्या. नियम 2015 त्याच्यामध्ये आहे अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करणाऱ्या घोषित केलेल्या, घोषित म्हणे ज्याला मान्यता दिलेली आहे अशा. मग त्यासाठी अशा कंपन्यांना कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात याबद्दलचं हे नियम 2015 सांगतं.
त्यानंतर आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे. नॉन इक्विटी म्हणजे इक्विटी सोडून, इक्विटी शेअर्स भागांची विक्री सोडून इतर साधनांची विक्री करून जेव्हा कंपनी भांडवल उभारणी करते त्यासाठीचे हे नियम आहेत. आपण प्रकारामध्ये बघितलं, कर्जरोख्यांच्या प्रकारामध्ये की कंपनी सुरक्षित आणि असुरक्षित दोघं कर्जरोख्यांची विक्री करू शकते. तसेच रूपांतरणीय किंवा अरूपांतरणीय कर्जरोख्यांची विक्रीसुद्धा कंपनी करू शकते. पण एक मुद्दा इथे सगळ्या ठिकाणी कॉमन आहे की कोणत्याही परिस्थितीत कंपनीला कर्जरोख्यांची परतफेड ही करावीच लागते. कंपनी वेगवेगळ्या पद्धतीने कर्जरोख्यांची विक्री करते. जसं भागधारकांना करते, जनतेला करते, मग खाजगीरित्या सुद्धा कंपनी कर्जरोख्यांची विक्री करू शकते आणि सार्वजनिकरित्या सुद्धा कंपनी कर्जरोख्यांची विक्री करू शकते. त्यासाठी कंपनीला आपल्या कर्जरोख्यांची भाग बाजारामध्ये नोंदणी करून घ्यावी लागते. आपण ते वैशिष्ट्यांमध्ये बघितलं होतं की ज्या कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करायची आहे त्या कंपनीला किमान एका सूचीबद्ध बाजारपेठेमध्ये, भाग बाजारामध्ये आपल्या कर्जरोख्यांची नोंद करावी लागते. मग हा सर्व अधिकार कोणाला आहे याच्याबद्दल सुद्धा आपण बोललो होतो की हा सर्व अधिकार आहे तो कंपनीच्या संचालक मंडळाला. या संचालक मंडळाला कंपनीचे जे काही नियमावली आहे त्या नियमावलीत जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं, त्या तरतुदींचं पालन करूनच कर्जाची उभारणी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे कोणत्याही संचालकाला काही वाटलं तर तो किती कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही. त्यासाठी नियमावली हा पाया आहे, बेस आहे आणि या नियमावलीनुसारच त्यांना किंवा नियमावलीतील तरतुदीनुसारच त्यांना कर्जरोख्यांची विक्री करता येऊ शकते. म्हणजेच जर कर्ज उभारणीच्या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज उभारणी करायची असेल, समजा नियमावलीत सांगितलेलं आहे की कंपनी 2 कोटीचे कर्जरोख्यांची विक्री करू शकते, पण कंपनीला समजा 3 कोटींची गरज आहे, म्हणजे नियमावलीत नमूद केलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेची जर कंपनीला गरज असेल तर अशा वेळेस कंपनीला भागधारकांची सर्वसाधारण सभा भरवावी लागते आणि या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत करावा लागतो. म्हणजे हे नियम आहे, ही तरतूद आहे. या तरतुदीचं पालन केल्याशिवाय कंपनी जास्तीचं कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल उभारू शकत नाही. आणि म्हणून कंपनीला जास्त कर्जरोख्यांची विक्री करायची असेल, नियमावलीत लिहिलेल्या नियमांच्या पेक्षा जास्त, तर अशा वेळेस मात्र कंपनीला भागधारकांची सभा घेऊन त्या ठिकाणी विशेष ठराव संमत करावा लागतो. मग कर्जरोखे विक्रीच्या तरतुदींबद्दलचा पुढचा मुद्दा आहे कंपनी. आता ह्या सगळ्या मुद्द्यांचा आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे. आपण एक एक मुद्द्यांचा अभ्यास इथे प्रामुख्याने करूया. पहिला मुद्दा आहे मतदानाचे अधिकार नाही. दुसरं कर्जरोख्यांचे प्रकार, व्याज देणे, कर्जरोख्यांची परतफेड करणे, कर्जरोखे प्रमाणपत्र, कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करणे, कर्जरोखे विश्वस्त नियुक्ती, कर्जरोखे विश्वस्तांसाठी NCLT हा फुल फॉर्म आहे कोणाचा? नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. N फॉर नॅशनल, C फॉर कंपनी, L फॉर लॉ अँड T फॉर ट्रिब्युनल. शी संपर्क. ट्रिब्युनल म्हणजे हे कोर्टाचा प्रकार आहे. पुढचा आहे निर्बंध लादणे. कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास शिक्षा. सुरक्षित कर्जरोख्यांचा कालावधी.
आता हे पुढचा मुद्दा आहे, कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याशिवाय. तत्पूर्वी आपण आत्तापर्यंत जे मागचे 8 बघितले निर्बंध लादणे, याविषयीचा अगोदर सविस्तर अभ्यास करूया. मग त्याच्यात पहिलं होतं मतदानाचे अधिकार. आपण बघितलं की कंपनी मतदान असलेल्या कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही, कारण कर्जरोखे हे कंपनीचे धनको असतात व त्यांना ठराविक कालावधीनंतर त्यांचे पैसे परत करावे लागतात व त्या पैशांवर त्यांना व्याज हे नियमितपणे द्यावे लागते. आणि त्यामुळे कंपनीला मतदान असलेल्या कर्जरोख्यांची विक्री करता येत नाही किंवा कंपनी करूच शकत नाही. त्यांना मतदानाचे अधिकार केव्हा असतील? फक्त काही ठिकाणी. ते काही ठिकाणी म्हणजे किंवा जर त्यांच्या अधिकाराला म्हणजे कर्जरोखे धारकांच्या अधिकाराला बाधा निर्माण होत असेल, अडचण निर्माण होत असेल, त्यांच्या नियमांची पायमल्ली होत असेल, अशाच वेळेस कर्जरोख्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो. अन्यथा म्हणजे त्यांच्या वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठीच ते मतदान करू शकतात. अन्यथा कर्जरोख्यांना मतदान करण्याचा कुठलाही अधिकार कंपनी कायद्याने दिलेला नाही. दुसरा मुद्दा आहे कर्जरोख्यांचे प्रकार. आपण बघितलं की कर्जरोख्यांचे प्रामुख्याने 8 प्रकार पडतात. या 8 प्रकारांचा अभ्यास आपण सविस्तर पद्धतीने केला. जसं सुरक्षित कर्जरोखे, असुरक्षित कर्जरोखे, यालाच दुसरं नाव आहे तारण असलेले कर्जरोखे आणि तारण नसलेले कर्जरोखे. पुढचं आपण बघितलं होतं रूपांतरणीय कर्जरोखे. त्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी बघितल्या होत्या. रूपांतरणीय म्हणजे परिवर्तनीय कर्जरोखे आणि अपरिवर्तनीय कर्जरोखे. ज्यांचं समहक्क भागांमध्ये रूपांतर होतं ते परिवर्तनीय आणि ज्यांचं रूपांतर समहक्क भागांमध्ये होत नाही ते अपरिवर्तनीय. त्यानंतर आपण बघितलं होतं की परिवर्तनीय किंवा रूपांतरणीय कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला भागधारकांची सर्वसाधारण सभा भरवून त्याच्यात विशेष ठराव संमत करावा लागतो. असं का आहे? कारण भविष्यात समहक्क भागांची संख्या वाढेल आणि समहक्क भागांची संख्या वाढली म्हणजेच कंपनीचा नफा अजून जास्त लोकांना डिस्ट्रीब्यूट होईल, वाटप केला जाईल. आणि तो नफा जर वाटप केला तर ॲटोमॅटिकली जे समहक्क भागधारक आहेत त्यांना कमी लाभांश मिळेल, कारण वाटेकरी जास्त झाले. मग यासाठी इथे भागधारकांना अडचण निर्माण होऊ शकते, म्हणून कंपनीला भागधारकांची सभा घ्यावी लागते आणि त्याच्यामध्ये विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. तेव्हाच कंपनी परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते. पुढचं आहे व्याज देणे किंवा परतफेड. मी तुम्हाला सांगितलं की कंपनी कर्जरोख्यांना जे व्याज देते ते व्याज नफ्यावर अवलंबून नसते. ते नफ्यावर अवलंबून नाही, म्हणून नफा झाला किंवा तोटा झाला कंपनीला कोणत्याही परिस्थितीत कर्जरोखे धारकांना व्याज देणं बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करतानाच्या अटीनुसार कर्जरोख्यांवरील व्याज व कर्जरोख्यांची रक्कम याची परतफेड ही करावीच लागते. व्याजाची परतफेड कंपनी दरवर्षी करू शकते किंवा जेव्हा त्या कर्जरोख्यांची मुदत संपेल तेव्हा एकंदरीत मुद्दल आणि व्याज याची परतफेडसुद्धा कंपनीला करता येते. त्यासाठी कर्जरोखे धारकामध्ये आणि कंपनीमध्ये जो काही करार झालेला असेल त्या कराराप्रमाणे कंपनी कर्जरोखे धारकांना व्याज अदा करत असते, व्याज देत असते. कर्जरोखे प्रमाणपत्र. कर्जरोखे प्रमाणपत्र
कंपनी जेव्हा कर्जरोख्यांचे वाटप करते तेव्हा कर्जरोख्यांचे वाटप केल्यापासून 6 महिन्यात कंपनीला कर्जरोखे प्रमाणपत्राचं वाटप करावं लागतं. आता ही तरतूद का बरं दिलेली आहे? मग कर्जरोखे प्रमाणपत्र हे नेमकं काय आहे? कर्जरोखे प्रमाणपत्र म्हणजे ज्या गुंतवणूकदाराने कंपनीला कर्जाचा पुरवठा केलेला आहे त्याचा पुरावा म्हणून त्या व्यक्तीकडे काहीतरी तर डॉक्युमेंट असायला पाहिजे ना कंपनीचं, काहीतरी तर दस्तऐवज असायला पाहिजे ना. मग ते दस्तऐवज म्हणजे त्याच्यासाठी असलेला कायदेशीर पुरावा. मग हा कायदेशीर पुरावा म्हणजेच कर्जरोखे प्रमाणपत्र, डिबेंचर सर्टिफिकेट, की हा एक कायदेशीर पुरावा आहे ज्या अंतर्गत कर्जरोखे धारकाने कंपनीला कर्जाऊ म्हणून काही रक्कम दिलेली आहे याचा तो पुरावा असतो. याच्यामध्ये संचालकांच्या सह्या असतात, कंपनीचा शिक्का असतो. त्यामुळे हे कायदेशीर दस्तऐवज आहे व हे कायदेशीर दस्तऐवज मिळण्याचा अधिकार हा प्रत्येक कर्जरोखे धारकाला असतो. मग त्यासाठी सेबीने नियम घालून दिलेले आहेत, कंपनी कायद्याने नियम घालून दिलेले आहेत की कर्जरोखे वाटपापासून 6 महिन्याच्या आत हे कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप कर्जरोखे धारकांना करावे लागते. पुढचा आहे कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करणे. आपण बघितलं की ठराविक कालावधीनंतर कर्जरोख्यांची परतफेड ही करावी लागते. मग आता कर्जरोख्यांची रक्कम समजा 5 अब्ज असेल, जाऊ दे आपण कमी घेऊ, 10 कोटी असेल. मग 10 कोटी काही कंपनीला एका वर्षात मिळून जाईल का? नाही. मराठीत म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. मग त्याच उक्तीप्रमाणे इथे सुद्धा ज्या कर्जरोख्यांची कंपनीला परतफेड करायची आहे, कंपनी त्या कर्जरोख्यांना परतफेड करणाऱ्या एकूण रकमेचा अंदाज घेते व केव्हा परतफेड करायची आहे त्यानुसार कंपनी झालेल्या नफ्यातून दरवर्षी थोडा निधी अशा कर्जरोख्यांचं भविष्यात जी परतफेड करायची आहे त्यासाठी निधी बाजूला काढून ठेवते. या बाजूला काढलेल्या निधीलाच कर्जरोखे परतफेड निधी असे म्हणतात. थोडक्यात कंपनीला जो काही नफा होतो त्या नफ्यामधून कंपनी लाभांश वाटप करत असते, बरोबर की नाही? हो, लाभांश कंपनीच्या नफ्यावर अवलंबून आहे ना. पण लाभांश वाटप करण्याच्या अगोदर कंपनी झालेल्या नफ्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या निधींमध्ये पैसा हस्तांतरित करत असते, जेणेकरून भविष्यात कंपनीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कंपनी निधी निर्माण करते. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निधी असतात. जसं तुम्ही अकाउंटमध्ये बॅलन्स शीटमध्ये बघितलेलं आहे, जनरल रिझर्व म्हणजे राखीव निधी, डेप्रिसिएशन फंड म्हणजे घसारा निधी. तसं इथे कर्जरोखे परतफेड निधी अशा निधीचं मध्ये कंपनी काही रक्कम बाजूला काढून ठेवते की जी रक्कम फक्त आणि फक्त कर्जरोख्यांची परतफेड करण्यासाठीच त्या निधीचा वापर कंपनी करू शकते. पण ह्याच्यामुळे काय होतं की कंपनीवर एकदम दडपण येत नाही. जेव्हा कर्जरोख्यांच्या रकमेची परतफेड करायची असते तेव्हा या निधीमधून कंपनी परतफेड करते आणि त्यामुळे कंपनीवर एकत्र बोजा निर्माण होत नाही. जसं समजा दर महिन्याला तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं बिल येत असेल समजा 600 रुपये आणि 8 महिने तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं बिलच आलं नाही आणि 9व्या महिन्याला डायरेक्ट सांगितलं तुम्हाला 5000 रुपये भरायचे.
₹600, 9 महिन्याचे नमसक 54, 5,400 एकदम भरायचे. आता कोणत्याही माणसाला एकदम रक्कम भरताना निश्चित पद्धतीने प्रॉब्लेम निर्माण होतो. आता ही तर मी तुम्हाला छोटी रक्कम सांगितली. कर्जरोख्यांची परतफेड करताना किती मोठी रक्कम कंपनीला द्यावी लागणार असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. मग विचार करा, त्यावेळेस ती निधी उभारणं एकदम शक्य आहे का? नाही. म्हणून कंपनी हळूहळू ती रक्कम परतफेड करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलत आहे किंवा आजपासून. आणि त्यासाठी कंपनी कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करते व झालेल्या नफ्यातून काही रक्कम या निधीला वर्ग करत असते. इथं त्यांनी म्हटलेलं आहे की कंपनी सुधारणा कायदा 2019 नुसार कंपनी व्यवहार मंत्रालयाने, म्हणजे इथे काही सूट दिलेली आहे, त्या सूटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कंपनी व्यवहार मंत्रालयाने गृह वित्त पुरवठा कंपन्या, बिगर बँकिंग वित्त पुरवठा कंपन्या आणि सूचीबद्ध कंपन्या यांनी कर्जरोखे परतफेड निधी तयार करण्याची आवश्यकता नाही. यांना ती निधी करण्याची गरज नसते, कारण यांच्या पाठीमागे सरकार आहे आणि सरकार असल्यामुळे यांना भीती नसते. पुढचा आहे कर्जरोखे विश्वस्ताची नियुक्ती. आपण बघितलं होतं की 500 पेक्षा जास्त लोकांना, जनतेला जर कंपनी कर्जरोख्यांची विक्री करत असेल तर कर्जरोखे विश्वस्ताची नियुक्ती करणे त्या कंपनीला बंधनकारक आहे. मग त्याच पद्धतीने जी कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करते, आता माहितीपत्रक कोणती कंपनी प्रसिद्ध करते? की ज्या कंपनीला आम जनतेकडून भांडवल उभारायचं आहे. मग आम जनतेकडून भांडवल उभारायचं आहे म्हणजेच तुम्ही आम जनतेला विक्री करणार आहात ना, मग ती भागांची असो किंवा कर्जरोख्यांची असो. मग अशा कंपनीला कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक ही करावीच लागते. हे कर्जरोखे विश्वस्त एक किंवा एकापेक्षा जास्त असू शकतात. मग नेमका कर्जरोखे विश्वस्त करतात काय? तर कर्जरोखे धारकाच्या हिताचं रक्षण करण्याचं काम हे कर्जरोखे विश्वस्तांचं असतं. त्यासाठी कंपनी त्या कर्जरोखे विश्वस्तांशी एक विशिष्ट करार करते, ज्या कराराला विश्वस्त करार असे म्हणतात. या विश्वस्त करारामध्ये त्या विश्वस्तांना दिलेल्या अधिकारांचा आणि जबाबदारीचा उल्लेख हा विशेषतः केलेला असतो. मग अशा कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक ही कंपनीला कर्जरोखे धारकांच्या हिताच्या रक्षण करण्यासाठी करावीच लागते. जेव्हा किंवा कर्जरोख्यांवरील व्याज देण्यास किंवा मुद्दलाची परतफेड करण्यास कंपनी असक्षम आहे असं कर्जरोखे विश्वस्ताला वाटलं तर कर्जरोखे विश्वस्त नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे त्याविषयीची तक्रार नोंदवू शकतो. म्हणजेच तेवढा अधिकार या विश्वस्तांना दिलेला आहे. पुढचा आहे कर्जरोखे विश्वस्तांचा NCLTशी संपर्क. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. जसं कोर्ट असतं, आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर आपण लगेच कोर्टात धाव घेतो आणि मग कोर्ट ते प्रश्न, आपले जे प्रश्न आहे ते मार्गी लावण्याचं काम करते. त्याच पद्धतीने इथे जर कर्जरोख्यांच्या हिताला बाधा निर्माण होत असेल असं जर कर्जरोखे विश्वस्तांना वाटत असेल, हिताला बाधा निर्माण होणे याचाच अर्थ वेळेवर त्यांना व्याज न देणे, मुद्दलाची परतफेड न होणे किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, जर अशी बाधा निर्माण होत असेल आणि हे कर्जरोखे विश्वस्तांच्या लक्षात येत असेल व वारंवार कंपनीला सांगूनही त्याची पूर्तता होत नसेल तर अशा वेळेस हे विश्वस्त म्हणजे कर्जरोखे विश्वस्त
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे म्हणजेच NCLTCकडे संपर्क साधू शकतात व कर्जरोख्याधारकांच्या तक्रारीचे निवारण ते करू शकतात. यासाठी NCLT कंपनीला आदेश देते की कर्जरोख्यांवरील व्याज आणि मूळ रक्कम या तारखेपर्यंत अशा कर्जरोख्यांना परत करा, नाहीतर कंपनीवर भविष्यात प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो जर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलचं ऐकलं नाही किंवा योग्य वेळी योग्य कारवाई केली नाही तर अशा वेळेस कंपनीला त्याचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो. पुढचा आहे निर्बंध लादणे. जेव्हा कंपनीची मालमत्ता कर्जरोख्यांची मूळ रक्कम देण्यास पुरेशी नसेल असे जेव्हा विश्वस्ताला वाटते त्यावेळेस तो NCLTशी संपर्क साधतो, असं आपण वरच्या मुद्द्यात बघितलं. मग अशा वेळेस कर्जरोखे धारकाच्या हिताच्या रक्षणासाठी NCLT कंपनीला कर्जरोखे धारकांची देणी देण्यासाठी आदेश काढू शकते. बघा, मी तुम्हाला सांगितलं हे लॉ आहे आणि कोणत्याही कंपनीला कायद्याचं पालन हे करावंच लागतं. त्यामुळे असा आदेश जेव्हा कंपनीवर निघतो तेव्हा कंपनीला कोणत्याही परिस्थितीत कर्जरोख्यांची मूळ रक्कम आणि व्याज याची परतफेड करण्याची कार्यवाही करावी लागते. तुम्ही जर प्रश्न विचारला सर नाही पैसे दिले तर कायदा आहे ना. बघा कायदा काय म्हणतो 9व्या मुद्द्यात, कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास शिक्षा. म्हणजे जेव्हा कंपनी कायद्यातील वेगवेगळ्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींचं पालन करण्यास असमर्थ ठरली, अपयशी ठरली, तर अशा वेळेस आता तुम्हाला माहिती की कंपनीला तर जेलमध्ये टाकू शकत नाही. मग अशा वेळेस त्या कंपनीने ज्या अधिकाऱ्याला ही जबाबदारी दिली होती त्या अधिकाऱ्यावर मात्र शिक्षेची तरतूद ही लागू होऊ शकते. मग शिक्षा ही प्रामुख्याने 2 स्वरूपाची असते, एक दंडाच्या स्वरूपात किंवा तुरुंगवासाच्या स्वरूपात किंवा दोघं, दंडसुद्धा आणि शिक्षासुद्धा. म्हणजे समजा 5,000 रुपये दंड भरायचा आणि 5 वर्षाची कैदेची शिक्षा. मग दोघांपैकी एकही होऊ शकते किंवा दोघंही होऊ शकतात. अशा पद्धतीने कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारच्या तरतुदीद्वारे त्यांच्यावर शिक्षा व दंड अशा पद्धतीच्या कारवाया होऊ शकतात. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या कायदेशीर तरतुदींचा अभ्यास पहिल्या मुद्द्याच्या अंतर्गत केला. पुढच्या मुद्द्यांचा आपण अभ्यास पुढच्या तासाला करूया. यासोबत मी अजून एक लिंक पाठवत आहे. त्या लिंकमध्ये गुगल फॉर्ममध्ये आहे त्या गुगल फॉर्ममध्ये प्रश्न विचारलेले आहेत. व्यवस्थित काय प्रश्न विचारलेले आहेत अगोदर ते वाचावेत आणि मग त्याचं सोल्युशन लिहावं. ऑनलाईनच ती टेस्ट सोडवायची आहे. कोणीही वैयक्तिकरित्या मला ते पाठवू नये ही विनंती. काही अडचण असल्यास निश्चित पद्धतीने संपर्क करा. एवढे बोलून मी आजचं आपलं हे सेशन संपवतो. जय हिंद.